हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 11 जानेवारीचा शिवा या मालिकेचा रिव्ह्यू. शिवाने नेहाला जो प्लॅन सांगितलेला असतो त्यात पूर्ण पाना गँग आणि मांजा पण समाविष्ट असतो. तेव्हा मांजा प्लॅननुसार आशूच्या घरी येतो आणि बेडरूममध्ये ढुंकून बघतो आशू आहे का नाही. आशू आंघोळ करून येताच मांजा त्याला पाठीमागून पकडतो आणि अभिनंदन अभिनंदन करून म्हणून ओरडतो. तेव्हा आशू म्हणतो, काय हे वेडा आहे का तू? तेव्हा मांजा म्हणतो, काय चाललंय काय, कॉंग्रॅच्युलेशन करतोय तुला. तेव्हा आशू म्हणतो, असलं मागणं येऊन कोण कॉंग्रॅच्युलेशन करतं आणि कशासाठी? आशू म्हणतो, अरे पण तू का करतोय अभिनंदन? त्यावर मांजा म्हणतो, लब्बाड, तुला माहिती नाही का? बाई, तुझं लग्न ठरलंय तेही दुसऱ्यांदा, म्हणून अभिनंदन करतोय. त्यावर आशू म्हणतो, एक गप, हे काय पलटी मारतोस तू? कालपर्यंत शिवाच्या बाजूने होता आणि आज माझं लग्न आहे म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करतो. तेव्हा मांजा बोलतो, एक मिनिट, मी तुला करेक्ट करतो. परवापर्यंत नाही, मी आजही शिवाच्या बाजूनेच आहे. त्यावर आशू बोलतो, मग हे काय नाटक करतोय? त्यावर मांजा बोलतो, आशू, भलते सलते आरोप माझ्यावर करू नकोस. मी ऐकून घेणार नाही, गरम डोक्याचा माणूस आहे मी. नाटक करतोय मी खरा मित्र आहे भावा तुझा, मी का नाटक करेल? मी मनापासून तुझं अभिनंदन करतोय. मी कालपासून खूप विचार केला, तुला माहिती, मी सेल्फ मंथन करतो, सेल्फ ॲनालाइज करतो. भले आपला मित्र माती खात असेल तरी आपण त्याच्या बाजूने उभं राहायला हवं, कारण आपली मैत्री खरी आहे. त्यामुळे मी तडक धावत आलो आणि मी तुला अभिनंदन करतोय. तेव्हा आशू तोंड फिरवतो. तेव्हा मांजा म्हणतो, रुसला, असं रुसायचं नाही. बघ, लग्न जवळ आलं आहे, छान छान फोटो यायला हवेत की नाही. एकदम फ्रेश राहायचं. लग्न मनापासून करतोय ना, दुसरं लग्न कोणाच्या नशिबात असतात बरं? 2-2 लग्न तुझ्या नशिबात आहे. त्यामुळे खुश राहायचं. आणि तुला खुश होता येत नसेल तर माझ्याकडे एक गंमत आहे, विचार काय? तेव्हा मांजा हातात 2 फोटो कॉपी घेतो. एका फोटोमध्ये शिवा आणि आशू असतो आणि एका फोटोमध्ये नेहा आणि आशू असतो. तेव्हा आशू बघतो आणि बोलतो, हे काय, हे गिफ्ट आहे, हे असं असतं गिफ्ट? हे असं एडिट का करून आणलेत हे? त्यावर मांजा बोलतो, मी सांगतो आहे ना, हे मी तुझ्या लग्नानिमित्त केलं आहे, दुसऱ्या लग्नानिमित्त. त्यावर मांजा बोलतो, बघ, मी सांगतो, मी हे फोटो एडिट केले आणि त्यांच्याकडे बघितलं आणि मला जे टेन्शन होतं की आशू दुसरं लग्न करतो आहे, माझं सगळं टेन्शन गेलं. विचार का? नाही, मी सांगतो. तेव्हा मांजा 2 फोटो वरती करतो आणि बोलतो, बघ, शिवा आणि तुझ्यात जे काही बॉन्डिंग दिसते, जे काही प्रेम दिसतं ना, ते दुसऱ्या कोणामध्ये नाही दिसत. त्यामुळे तू दुसरं लग्न कर, तिसरं कर, 5वं कर, मला टेन्शन नाही. तरी मी तुझ्यासोबत उभा आहे. तू माती खा, मी उभा आहे. तू माती खा, मी उभा आहे, कारण मी तुझा खरा मित्र आहे. त्यावर आशू म्हणतो, असे फोटो एडिट केल्यावर दिसणार आहे का बॉन्डिंग? तेव्हा मांजा बोलतो, अरे पण बॉन्डिंग खरं आहे. त्यावर आशू बोलतो, मांजा काय बोलतोयस तू परत आला ट्रॅकवर सेम? त्यावर मांजा बोलतो, एक मिनिट थांब, तुला माझा त्रास होतो हे सगळं बोलण्याचा? आणि आशू हो बोलून रागारागाने खोलीच्या बाहेर निघून जातो. तेव्हा मांजा पटकन शिवाला फोन करतो आणि बोलतो, शिवा, काम झालं. इकडे शिवा आरशासमोर बसून मेकअप करत असते. तेवढ्यात दिव्या तिथे येते. दिव्या बोलते, क्या बात आहे, आज चक्क आरशासमोर बसून तयार होतीयस? त्यावर शिवा हातात काजळ घेऊन बोलते, हे काजळ आहे ना, मी लावू काय? त्यावर दिव्या बोलते, हो लाव. तेव्हा दिव्या बोलते, काय डेटवर बीटवर चालली आहेस की काय? त्यावर शिवा बोलते, हे डेट कसली, मी तर सरळ लग्नच केलं, आता तोच आयुष्यभरासाठी डेट. त्यावर दिव्या बोलते, तो नाही, तीच डेट असं म्हण. त्यावर शिवा बोलते, भाई तुला फिलिंग कळलं ना, मग झालं तर. तेव्हा दिव्या मुद्दामच बोलते, हो पण मला फिलिंग कळून काय उपयोग शिवा? ज्याला कळायला पाहिजे तो तर दुसरं लग्न करतोय आणि त्याच्यासाठीच तू एवढी रेडी होतीयस. त्यावर दिव्या बोलते, शिवा तू माझी लहान बहीण आहे. आजवर आपण खूप भांडलो, मी तुझ्यावर खूप चिडली, त्यासाठी जाऊ दे, पण आजसाठी मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. कधी वाटतं की आधी तू जशी होतीस ना तशीच बरी होती, बिंदास डॅशिंग शिवा. हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडलं आणि तुझं आयुष्यच बदललं. आता बघ, तू तुझ्या एक्स हजबंडसाठी तयार होतीयस आणि त्याला काहीही पडलेलं नाही आहे तुझ्याबद्दल. हे बघून मला खूप वाईट वाटतं आहे. कुठल्या दुश्मनालासुद्धा अशी लाईफ मिळायला नको. बरं, मोठी बहीण म्हणून एक सांगू, आशू त्याच्या आयुष्यामध्ये पुढे सरकतोय शिवा. त्याला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही, तरीही तू त्याच्या मागे लागलीस. माझं ऐक, मूव्ह ऑन कर. तेव्हा शिवा उठते आणि विचारते, कशी दिसते मी? त्यावर दिव्या बोलते, नॉट बॅड. त्यावर शिवा बोलते, म्हणजे चांगली ना, मला पण हेच वाटतंय. त्यावर दिव्या बोलते, हो अगं, त्याचा काय बी उपयोग आहे पण शिवा. तेव्हा शिवा बोलते, बघ दिव्या, तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे, उपयोग आहे पण शिवा. तेव्हा शिवा बोलते, बघ दिव्या, तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. म्हणजे
चंदनने तुझ्यासोबत चुका केल्या, पण त्या का केल्या? तुझ्यावर प्रेम म्हणूनच ना, हे तू समजून नाही घेते. त्यावर दिव्या बोलते, हे बघ तू चंदनबद्दल काही बोलू नकोस हं. तुला माहिती नाही तो कसा आहे. त्यावर शिवा बोलते, अगं मी रोज गॅरेजवर त्याला बघते ना, तो चांगला मुलगा आहे. त्यावर दिव्या बोलते, चांगला आहे, त्याने माझी इतकी मोठी फसवणूक केली आणि तो चांगला आहे. त्यावर शिवा बोलते, हे सगळं त्याने का केलं? तुझ्यावरच्या प्रेमापोटीच ना, हेच समजावून सांगते मी तुला. त्यावर दिव्या बोलते, तू मला अक्कल नको शिकव शिवा, मला चांगलंच माहिती आहे तो कसा आहे ते. त्यावर शिवा बोलते, तू काय बोलतेस ना, तुला कळेल एक दिवशी. त्याला पश्चाताप होतोय, तू समजून घेत नाही आहेस. आणि राहिला प्रश्न माझा आणि आशूचा, तो आता कसाही वागतोय, विचित्र वागतोय किंवा माझ्यावर चिडचिड करतोय, हे मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करीन, आयुष्यभर करीन. कारण मला माहिती त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तेवढंच त्याच्यावर प्रेम आहे. त्यावर दिव्या बोलते, तुला माहिती आहे का गं प्रेम म्हणजे काय असतं? त्यावर शिवा बोलते, आत्ता कळतंय, कारण मी अनुभवलं आहे ते. तेव्हा शिवा निघून गेल्यावर दिव्या बोलते, हो पण ते तुला कधीच मिळणार नाही, ते तुझ्या हातून निसटून गेलं आहे. इकडे ऑफिसमध्ये स्टेपनी आणि बॅटरी मिठाई घेऊन आशूकडे जिजू करत येतात. त्यावर आशू बोलतो, तुम्ही काय करता इथे? त्यावर स्टेपनी बोलतो, अहो तुम्ही कशाला उभं राहिला जिजू, बसा जिजू. त्यावर बॅटरी बोलतो, अहो बसा, हे ऑफिस तुमचं आहे, ही केबिन तुमची आहे, लाजायचं अजिबात नाही, एकदम नीट बसून घ्यायचं, बसून घ्या. त्यावर आशू बोलतो, झालं आता मला सांगा तुम्ही इथे काय करताय? त्यावर स्टेपनी बोलतो, अहो जिजू हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणले, खायला आणले. त्यावर आशू बोलतो, खायला कशाला आणले? तेव्हा बॅटरी बोलतो, अहो आम्हाला असं कळलं की तुमचं लग्न ठरलं, तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या लाडक्या जिजूंना कॉंग्रॅच्युलेशन करायला नको का? आणि ते दोघं कॉंग्रॅच्युलेशन म्हणून ओरडू लागतात. त्यावर आशू चिडतो आणि बोलतो, अरे काय चाललंय तुमचं, माझं ऑफिस आहे, थोडंसं तारतम्य बाळगा. तेव्हा स्टेपनी बोलतो, अच्छा म्हणजे आम्ही तुमच्या ऑफिसला आलेला चालणार नाही का? तुम्ही आमच्या ऑफिसला येता, खाता पिता, आम्ही काय बोलतो का? आता आम्ही आलो तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे? आणि बॅटरी बोलतो, आणि जिजू अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, काहीही झालं तरी तुम्ही आमचे जिजू राहणार, लग्न झालं तरी एवढंच आम्हाला सांगायचं आहे. तेव्हा आशू बोलतो, झालं आता प्लीज जा, मला कामं करायची आहे. त्यावर स्टेपनी बोलतो, अहो जिजू आम्ही कसं काय जाऊ सांगा बरं, तुम्ही आमचे छकुला जिजू आहेत, तुम्हाला सोडून आम्ही कसं जाऊ सांगा बरं. त्यावर आशू बोलतो, एक मिनिट, छकुला जिजू काय? त्यावर बॅटरी बोलतो, अहो तुम्हाला हे नाव किती सूट होतं म्हणून. तेव्हा आशू बोलतो, ओके झालं आता निघा. तेव्हा बॅटरी बोलतो, तुम्हाला कामं करायची असतील पण आधी खाऊन घ्या. तेव्हा आशू चिडतो आणि बोलतो, अरे नाही भूक मला. तेव्हा ते दोघं परत खाली बसतात चेअरवर आणि बोलतात, बरं जिजू आम्हाला सांगा लग्नाची तयारी कुठपर्यंत झाली? आणि बॅटरी बोलतो, आणि काही झालं तरी आम्हाला डायरेक्ट बोलवायचं, एका शिट्टीत अख्खी गँग तुमच्यासमोर येऊन उभी राहील. तेव्हा स्टेपनी बोलतो, एक शिट्टी वाजवा तुम्ही. आणि बॅटरीला म्हणतो, जिजूंना शिट्टी वाजवता येते का रे? नाही म्हणजे शिवाने शिकवलं नसेल ना. त्यावर बॅटरी बोलतो, हो रे यायला तर पाहिजे ना, नाहीतर आधी शिट्टी शिकायची मग दुसऱ्या लग्नाचा विचार करायचा. तेवढ्यात आशू खूप चिडतो आणि बोलतो, बस काम आहेत मला, इथे टाईमपास नाही आहे कळलं, या तुम्ही. तेव्हा ते दोघं परत कॉंग्रॅच्युलेशन करत तिथून निघून जातात. इकडे सीताई आणि कीर्ती दागिने बघत असते. तेव्हा कीर्ती बोलते, फायनली ही चंद्रवेणी लांब केसात माळू शकेल अशी सून भेटली तुला. त्यावर सीताई बोलते, आणि 2 आठवड्यात घरात येईलही ती, आणि जुन्याचा सगळा प्रभाव ना पुसून टाकेल. तेव्हा कीर्ती बोलते, हो पण या स्वप्नरंजनात एक गोष्ट राहिली आहे, म्हणजे नेहाचा होकार झाला, मुहूर्त काढून झाला, पण आशूच्या होकाराचं काय? माझा मुलगा आहे तो, कितीही काही म्हटलं ना तरी माझ्या शब्दाबाहेर नाही, मी समजवते त्याला, देईल होकार तो. त्यावर कीर्ती बोलते, हो पण तरीही मला थोडी भीती वाटते, म्हणजे त्या शिवाने परत काही केलं तर काय आहे ना आई, मला त्या मुलीवर अजिबात विश्वास नाही आहे. त्यावर सीताई बोलते, असं काही नाही होणार गं, आशूला तर त्या शिवाला भेटायची सुद्धा इच्छा नाही. असं कसं होईल? तुम्ही फक्त आता तयारीला लागा, आशूला कसं तयार करायचं ते मी बघते. इकडे नेहा पण ऑफिसचं डोअर लॉक करून हम तुम एक कमरे में बंद हो असं गाणं म्हणत आशूकडे येते. तेव्हा आशू इन्सिक्युअर होतो आणि बोलतो, काय तू दार का लॉक केलं आहेस? बाहेर लोक काय म्हणतील? त्यावर नेहा बोलते, काय म्हणणार आहेत आशू, आपण नवरा बायको होणार आहोत की नाही, मग त्यासाठी थोडीशी प्रायव्हसी. तेव्हा आशू नेहाला बाजूला करतो आणि बोलतो, काय चाललं आहे हे? अगं हे ऑफिस आहे.
त्यावर नेहा त्याचा हात हातात पकडते आणि बोलते, काय चाललंय म्हणजे काय आशू तू? त्यावर आशू म्हणतो, तू डोक्यावर पडलीस का? त्यावर नेहा बोलते, तूच म्हणाला ना रोपट्याचं बी झालं, मग त्याचं झाड आलं, मग त्याचं रूपांतर झाडात झालं, मग आपण पण बी पेरायला हवं नाही का? कसं लग्नापर्यंत आपल्या प्रेमाचं झाड बनेल, त्याला प्रेमाचे फुलं येतील. तेव्हा आशू बोलतो, याचा आणि दार लॉक करायचा काय संबंध? त्यावर नेहा बोलते, अरे तूच एकदा म्हणाला होतास ना की तू आणि शिवा एकदा लॉक झाले होते म्हणून. आशू बोलतो, हो हो, पण तिने ना असं दार मुद्दामून बंद केलं होतं. तिने ना दार असं जबरदस्ती लॉक नव्हतं केलं. त्यावर नेहा बोलते, अरे यार आशू, तू एकदा ठरवून घे की तिने मुद्दाम केलं होतं की ऑटोमॅटिक झालं होतं. त्यावर आशू बोलतो, हो, तिने मुद्दाम दार लॉक नव्हतं केलं, पण बाकीच्या गोष्टी ती मुद्दामून करते. आणि आशू नेहाचा हात सोडून पटकन बाहेर पळून जातो. तेव्हा नेहा जोरात हसते आणि तिला वाटतं आणि ती बोलते की शिवा, तुझा प्लॅन आत्ता मला कळायला लागला आहे. आणि नेहा बोलते, आमच्या प्रेमाचं झाड लागणार नाही, पण तुझ्या प्रेमाची पाळंमुळं आशूच्या मनावर खोल गेली. आशू घाईघाईत गाडी काढतो आणि निघायला लागतो. तेवढ्यात अप्पर आणि डिप्पर तिथे येऊन त्याच्या गाडीसमोर नाचतात आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन करतात. तेव्हा आशू चिडतो आणि बोलतो, काय चाललंय तुमचं हे? माझं ऑफिसच्या समोर का नाचताय तुम्ही असं? तेव्हा आशू बोलतो, कसलं सेलिब्रेशन चालू आहे तुमचं इथे रस्त्यावर? त्यावर डिप्पर बोलतोय, जीजू गेस करा. त्यावर आशू बोलतो, एक मिनिट, एक तर मला ते जीजू म्हणू नको. त्यावर अप्पर बोलतो, असं कसं? आता मला एक सांगा, तुमचं लग्न ठरलं आहे ना, मग आम्हाला आनंद होणार नाही का? त्यावर आशू बोलतो, वेडेत का तुम्ही? डोक्यावर पडलायत का? काय चाललं आहे तुमचं? हे माझं ऑफिस आहे. त्यावर अप्पर बोलतो, अच्छा, आणि बोलतो, अच्छा म्हणजे आम्ही वेडे, तू वेडा मी वेडा. अहो, तुमच्या पहिल्या लग्नात काय झालं? आम्ही एवढी तयारी केली, केवढी दिव्याचं लग्न ठरलेलं, पण झालं कोणाची? शिवाशी, म्हणून तर हे सेलिब्रेशन चालू आहे. त्यावर डिप्पर बोलतो, आणि कारण माहिती का, ही जोडी रबनी बनाई आहे, हिस्ट्री रिपीट होणार जीजू. त्यावर डिप्पर बोलतो, जीजू, पण लग्नात तुमच्यासमोर कोणीही उभं असू दे, पण लग्न मात्र तुमचं शिवाशीच होणार. त्यावर आशूची ट्यूब पेटते आणि तो दोघांना पकडतो आणि बोलतो, मला सांगा, कोणी सांगितलं तुम्हाला हे सर्व? शिवाने सांगितलं ना? त्यावर डिप्पर बोलतो, हो, नाही, शिवाचा काय संबंध? त्यात शिवाचा काही संबंध नाही. त्यावर आशू बोलतो, जाऊ दे, तू काय मला सांगतोस? मला माहिती आहे कोणी सांगितलं हे. त्यावर दोघं बोलतात की अहो, आम्हाला वाटलं म्हणून आम्ही करतोय. त्यावर आशू बोलतो, मला माहिती आहे कोणी सांगितले, मी बघतो शिवाकडे. ही ना मुद्दामून करते आणि तिथून गाडी काढून निघून जातो. आशू गेल्यावर बॅटरी आणि स्टेपनी त्या दोघांना भेटतो आणि बोलतात की भाई, काम झालं, आणि बोलतो, शिवाला मेसेज कर. आशू गाडी चालवत मनातल्या मनात बोलत असतो, ही समजते काय स्वतःला? एवढं करूनही माझ्याच मागे लागली आहे. हिला ना मी आज धडा शिकवणार आहे. मुद्दामून सगळं करते, पण दरवेळी हिला हवं तसं होणार नाही. तेच हवं आता जे मला वाटतं ते. आज नाही मी एका क्षणात शांत बसणार. तेव्हा शिवा आशूच्या गाडीला आडवी उभी राहते, जसं पहिल्यांदा आशू आणि शिवा भेटले होते तसं. तेव्हा आशू गाडीतनं उतरतो आणि बोलतो, काय हे? त्यावर शिवा बोलते, काय, हा रस्ता आहे आणि मला इथे उभं राहावं असं वाटलं, मी उभी राहिली. तुझी गाडीमध्ये आली, त्याला मी काय करू? त्यावर आशू बोलतो, ऐक ना, तुलाही माहिती मी कशाबद्दल बोलतोय. त्यावर शिवा बोलते, नाही, मला नाही माहिती. त्यावर आशू बोलतो, उगाचच तुला काही माहीत नाही असं दाखवू नको. त्यावर शिवा बोलते, अरे मला का काही माहिती असेल? मला नाही माहिती काही. त्यावर आशू बोलतो, शिवा तू मुद्दामून करतेस का? नाटकं करू नको. त्यावर शिवा बोलते, केली असती तर तुझ्याबरोबरच असती ना आता. त्यावर आशू बोलतो, तुलाही माहिती मी कशाबद्दल बोलतोय. त्यावर शिवा बोलते, नाही, मला काही माहीत नाही. मला फक्त एवढं कळतंय आता की आपण पुन्हा 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 त्याच टप्प्यावर येतोय. म्हणजे बघ ना, हा तोच रस्ता आहे. तुझी गाडी पण येऊन इथेच थांबली जिथं आपण पहिल्यांदा भेटलो. तू पण इथेच आहेस, मी पण इथेच आहे. त्यावर आशू बोलतो, शिवा, तू मध्ये येऊन थांबलीस म्हणून मी इथे थांबलो आणि तुझ्या समोर उभा आहे, कळलं का? त्यावर शिवा बोलते, बघ, आत्ता पण भांडतोच आहोत, आधी पण भांडायचोच ना, आठवतोयस? त्यावर आशू मागे फिरतो आणि बोलतो, असं काही होणार नाही. त्यावर शिवा बोलते, नाही, असंच होणार आहे सगळं. पुन्हा आपली मैत्री होणार, पुन्हा आशू शिवाच्या प्रेमात पडेल आणि पुन्हा लग्न होईल. त्यावर आशू मागे वळतो आणि बोलतो, ऐक ना, त्याच चुका करण्यात मला ना इंटरेस्ट नाही आहे. त्यावर शिवा बोलते, पण माणूस चुकातनंच शिकतो. त्यावर आशू बोलतो, हो, मी चुकातनंच सगळं शिकलो आहे आता. त्यावर शिवा बोलते, आणि पुन्हा त्याच चुका करतो.
त्यावर आशू बोलतो, शिवा काय बोलतेस तू? त्यावर शिवा बोलते, काय बोलतो आणि तू किती चिडचिड करतोयस रे, आधी पण असंच चिडचिड करायचा. त्यावर आशू बोलतो, नाही आठवायचं आहे मला काही जुनं, कळलं का? आणि मला फक्त एक गोष्ट सांग, हे तू का वागतेस सगळं आणि का करतेस असं, आणि तुला काय हवं आहे? त्यावर शिवा बोलते, काय काही झालं आहे का? त्यावर आशू बोलतो, तू सांग मला. त्यावर शिवा बोलते, तेच विचारते मी तुला. त्यावर आशू बोलतो, आज सकाळी मांज्याने मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. त्यावर शिवा बोलते, मग चांगलं आहे ना. पाना गँग माझ्या ऑफिसमध्ये आली आणि त्यांनी मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. त्यावर शिवा बोलते, अरे दिलवाले आहेत माझे यार, तुझे हे दिलवाले यार आहेत ना, त्यांनी भर रस्त्यात माझी गाडी थांबवली आणि नाचतायत गाड्याभोवती कॉंग्रॅच्युलेशन करून. त्यावर शिवा बोलते, असं म्हणाले? त्यावर आशू बोलतो, एक मिनिट, तुला कळतच नाही असं दाखवू नको, तुला सगळं माहिती. त्यावर शिवा बोलते, मला का माहिती असायला पाहिजे? त्यावर आशू बोलतो, कारण तूच सांगतेस त्यांना असं करायला. त्यावर शिवा बोलते, मी का सांगेन, अरे त्यांना वाटतं म्हणून ते तसं करतायत. त्यावर आशू बोलतो, ऐक ना शिवा, तू मला माहिती तू का सांगतेस असं. काय तुला भीती आहे की मी लग्नाला होकार देईल, ही भीती आहे म्हणून तू सांगतेस हे सगळं करायला? त्यावर शिवा हसते आणि बोलते, तू दे होकार. तेव्हा आशू शिवाकडे बघतच असतो आणि तेवढ्यात एपिसोड संपतो.